नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मागच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सायली अर्जुनला विचारत असते, कृष्णा नक्की काय करणार असेल, अजून का नाही आला तिचा फोन. कृष्णाचा फोन येतो. काय सायली, कसा वाटला माझा नवा बैल. प्रिया लगेच मागे बघते. सायली दोघांना तर खूप हसू येत असतं. तर प्रिया खूप विनवण्या करत असते कृष्णाला. अगं जाऊ दे, मला खूप त्रास होतोय, अगदी पाठीचा कणा मोडलाय माझा, अगं संपूर्ण अंग माझं दुखायला लागलंय. विराज काका प्रियाजवळ येऊन एक सटकन तिच्या गालावर ठेवून देतात. असाच एक जमिनीचा तुकडा तुला पण दिला होता मी, तुझ्या नावाने इन्शुरन्स काढले होते, दागिने घातले, पण तू काय केलं, माझी सगळी प्रॉपर्टी घशात घालायला निघाली. माझ्या प्रेमाचा हा मोबदला दिला तू माझी मुलगी असूच शकत नाही. तिथून निघून जातात. तर प्रिया खूप थांबवण्याचा प्रयत्न करते, पण ते काही थांबत नाही. तर कृष्णा पूर्ण शेत तिच्याकडनं नांगरून घेते. प्रिया घरी आल्यानंतर तिला सगळे तिच्याबद्दल ज्या गोष्टी घडत असतात त्या आठवतात. सगळे फासे उलटे पडतात. मला आता काहीतरी असं वेगळं करावं लागेल. वेळेला सायली अर्जुन हरतील आणि मी जिंकेल. ती लगेच कोणाला तरी फोन करते. ते काय आपल्याला ऐकवलं नाहीये. सायली अर्जुनला सांगत असते, कृष्णामुळे आपल्याला बरीच मदत झाली रविराज काकांची प्रॉपर्टीचे पेपर मिळवण्यासाठी. पण आता पुढचा महत्त्वाचा पुरावा आपल्याला पाहिजे, आणि तो म्हणजे DNA टेस्टचा रिपोर्ट. तर अर्जुन डॉक्टरांना फोन करून विचारतो की रिपोर्ट कधी मिळणार आहे. तेव्हा डॉक्टर सांगतात, आज रात्रीपर्यंत नाही तर उद्या सकाळी नक्की मिळतील. तर सायली सांगते, फक्त आजची रात्र गेली तर सगळ्यांसमोर प्रियाचं सत्य येईल. तर अर्जुन सांगतो, हो, पण त्याचसोबत आपल्याला संतोषचं खरं स्टेटमेंटसुद्धा लागणार आहे, कारण प्रियाने खून करताना त्यानेच बघितलं आहे. तो खरा आय विटनेस आहे. तर प्रिया सकाळी बाहेर निघालेली असते. त्याच वेळेला अश्विन येतो आणि त्याला ती अडवते. अरे अश्विन, बरं झालं तू इथेच भेटला, घरात तर आपली भेट होतच नाही ना. अश्विनही सांगतो, मला तुझं तोंड पण बघायचं नाही आणि तुझ्याशी बोलण्याची इच्छा तर अजिबातच नाही आहे. तिथून निघून जाणार असतो. प्रिया परत त्याला अडवते. अश्विन ऐक ना, तुझ्या प्रश्नांची सगळी उत्तरं आहेत माझ्याकडे. माझ्यासाठी तू महत्त्वाचा आहे. सगळे खरं उत्तरं मी तुला देणार आहे. तेव्हा प्लीज मला एक तरी संधी दे ना. तिथे अस्मिता येते बाळाला. तन्वी थांब, त्याची नाही ना इच्छा तुझ्यासोबत बोलण्याची, कशाला त्याला थांबवते. इथून पुढे लक्षात ठेव, अजिबात अश्विनला त्रास द्यायचा नाही, कारण त्याचीसुद्धा तुझ्याबरोबर बोलण्याची इच्छा नाही आहे. नाहीतर माझ्या इतकी वाईट कोणी नसणार. प्रियाही सांगते, मी लहानपणापासून आश्रमात वाढली म्हणून थोड्याफार काही चुका झाल्या असतील माझ्याकडून. तर अस्मिता सांगते, आश्रमात तर सायली पण वाढली, पण तिच्याकडनं नाही होत अशा काही चुका. तेव्हा तू आणि ती दोघींमध्ये किती फरक आहे, जरा बघ स्वतःला. आणि तुझ्याकडनं एकही उत्तराची अपेक्षा नाही आम्हाला. अश्विनला घेऊन तिथून निघून जाते. तर प्रिया अश्विन अश्विन आवाज देते, पण अश्विन काही थांबत नाही. एकेकाला त्याची जागा दाखवून दिली असती मी, पण माझे हात सध्या दगडाखाली आहेत ना, बघून घेईल मी सगळ्यांना. तिथून निघून जाते. तर अश्विन अस्मिता दोघंही मध्ये. कल्पना काकू विचारतात, अरे तुमच्या दोघांचे चेहरे का असे उतरले. अस्मिता सांगते, जिचं तोंड बघायचं नव्हतं ना, ती बाहेर भेटली आणि डोकं लावत होती, मूडच गेला म्हणून आम्ही मध्ये निघून आलो. अर्जुनही म्हणतो, प्रिया आत्ता बाहेर गेली, पण कुठे गेली. तर अश्विन सांगतो, माझी तिच्याशी अजिबात बोलण्याची इच्छा नाही. तेव्हा ती कुठे गेली, काय करते, मला काहीच इंटरेस्ट नाही तिच्यामध्ये. अस्मिताई चल, ते मेडिसिनबद्दल काहीतरी विचारत होती ना तू मला, तुझ्या रूममध्ये जाऊन बोलूया. तर सायली बाजूला येऊन अर्जुनला विचारते, प्रिया नक्की यावेळेला कुठे गेली असेल. तेव्हा अर्जुनही सांगतो, तुझी टीम आहे ना, त्यांच्याकडून काहीतरी माहिती मिळेलच. तुला माहिती मिळाली तर तसं मला कळव. अर्जुन संतोषला भेटायला जेलमध्ये निघून जातो आणि प्रिया त्याच माणसाकडे आलेली असते, जो माणूस ज्याला तिने फोन केलेला असतो आणि तो अर्जुनच्या ऑफिसमध्ये कामाला असतो. हो मॅडम, मला खूप भीती वाटते, पकडलो गेलो तर माझी नोकरी जाईल. तेव्हा प्रिया सांगते, मी तुला पाहिजे तेवढे पैसे देते ना, तेव्हा हे नाटक माझ्यासमोर करू नको. जे काम सांगितले ना तेवढं कर फक्त. ते आजच झालं पाहिजे. आणि एका गोष्टीची काळजी घे, जिथे CC कॅमेरे असतील तिथून जाऊ नको आणि येऊ पण नको, नाहीतर तू पकडला जाशील आणि तुझ्यासोबत मी पण. मला एकही पुरावा मागे सोडायचा नाही. माणूसही तिथून निघून जातो. अर्जुन संतोषकडे आलेला असतो आणि त्याच्या बायकोचा एक व्हिडिओ काढलेला असतो अर्जुनने, की प्रियाने तिला किडनॅप केलं आहे आणि ती त्याला सांगत असते, अर्जुन दादा आणि सायली ताई खूप चांगले आहेत. तेव्हा ते जे सांगताय त्यांचं ऐका. तुमच्या प्रिया मॅडमनेच माझी ही अवस्था केली, किडनॅप करून ठेवलं मला, आणि मला अर्जुन दादा आणि सायली ताईनेच इथून सोडवलं. संतोष तर रडत पण असतो आणि प्रिया मॅडम या थराला जाऊ शकतात. तेव्हा अर्जुन सांगतो, प्रियाला तू अजून ओळखलं नाही आहे, ती कुठल्याही थराला जाऊ शकते. तर तुझ्या बायकोशी बोलायचं. अर्जुन फोन लावून देतो. तेव्हा संतोष त्याच्या बायकोशी बोलताना तर खूपच इमोशनल झालेला असतो, की त्याच्यामुळे त्याच्या बायकोला सुद्धा त्रास होतोय आणि त्याच्याकडनं हे सगळं बघितलं जात नाही. तेव्हा त्याची बायकोही सांगते, अहो अर्जुन दादा आणि सायली ताई खरंच खूप चांगले, ते माझं ऑपरेशनसुद्धा करणार आहे, तुम्हाला कुठलाही खर्च येणार नाही.
तेव्हा खरी साक्ष द्या आणि जेलमधून बाहेर या. माझं ऑपरेशन जरी झालं, मी बरी झाली, पण तुम्ही नसलात तर मी जगू शकेल का? खरी साक्ष दिली तर अर्जुन दादा नक्की तुम्हाला सोडवणार. आपण सुखानं संसार करू. तेव्हा संतोष पण फोन ठेवतो. तर चैतन्य अर्जुनला सांगतो, संतोषला आपण थोडा वेळ दिला पाहिजे विचार करण्यासाठी. तर अर्जुन चैतन्य तिथून निघून जातात. तर प्रिया घरी आलेली असते आणि तिला सायली बघते. दरवाजाजवळ आल्यानंतर मुद्दाम सायली धडक देते आणि तिच्या हातामध्ये एक पेपर असतो, तो खाली पडतो आणि त्याच्यावर सायली पटकन पाय ठेवते. प्रिया चिडूनच म्हणते, मुद्दाम करते ना सायली तू? मी सरळ चालली होती, तू आडवी आली आणि मला खाली पाडलं. सायली सांगते, तुला तर असे छोटे छोटे धक्के तर सहन करावंच लागेल, पण एक दिवस मी असा मोठा धक्का देईल ना, तुझा असा कणा मोडेल की तुला उभंसुद्धा राहता येणार नाही. तर प्रिया सांगते, तू कितीही प्रयत्न कर, पण तरीसुद्धा मी या घरात आलीच ना, तेव्हा तू माझं काही करू शकत नाही. तिथून निघून जाते. सायली तो पेपर उचलून बघते, हे तर प्रिस्क्रिप्शन आहे. अर्जुन पण येतो, त्यालाही दाखवते. तेव्हा दोघेही तो पेपर अश्विनला दाखवतात. तेव्हा अश्विनही सांगतो, हे तुम्हाला कुठून मिळालं? कारण हे प्रिस्क्रिप्शन कोणी सहज देत नाही, स्लो पॉयझन आहे हे. ते जर एका वेळेला कोणाला दिलं ना, तर माणूस तिथे मरू पण शकतो. अर्जुन पण सांगतो, माझ्या केसबद्दल मला थोडा डाऊट होता की हे वापरलं गेलं असेल, म्हणून तुला दाखवलं. तर अश्विनही तिथून निघून जातो. तर प्रियाने पाठवलेला माणूस चैतन्याच्या घरासमोर येतो. त्याच वेळेला नेमका जयेश बाहेर गेलेला असतो आणि तो माणूस संधी साधून मध्ये घुसतो. सदा महिना घरातच असतात. तेव्हा तो माणूस सांगतो, तुम्ही पटकन उठा आणि चला, अर्जुन सरांनी सांगितलं की इथून आपल्याला पटकन निघायला हवं. ती प्रिया काही करू शकते, ती लक्ष ठेवून आहे तुमच्यावर, तुमच्या जीवाला धोका आहे, पटकन निघायला हवं. तेव्हा सदा आणि मैना म्हणतात, पण अर्जुन सरांनी तर असं काही सांगितलं नाही आहे, लगेच कसं काय निघायचं? थांब, मी आधी सायलीला नाही तर अर्जुन सरांना फोन करते, मग आपण निघूया. तो माणूस सांगतो, नाही, आत्ता आपण लगेच निघायला हवं, फोन करण्यात वेळ गेला आणि इथे प्रिया आली तर. दोघंही घाबरतात आणि कपडे घेऊन लगेचच निघतात. तर तो माणूस सदा आणि मैनाला एका रिक्षामध्ये बसून घेऊन आलेला असतो. उतरल्यानंतर मैना म्हणते, तुम्ही तर कोणत्या आश्रमामध्ये आणणार होतात ना, मग इथं कुठं आणलं आम्हाला? तो माणूस सांगतो, इथून थोडं पुढे चालत गेलं का लगेच समोर आश्रम येईल, म्हणून आपल्याला याच रस्त्याने जावं लागेल. आणि यांचं हे बोलणं आनंदी मागे उभे राहून ऐकत असते. तिच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी गोंधळ आहे. ती त्यांचा पाठलाग करते. माणूस पुढे चालतो, सदा मैना त्याच्या मागे, आणि सदा मैनाच्या मागे आनंदी चालत असते. चालत असताना तिला आधी भाज्यांचा वास येतो. तो पुढे गेल्यानंतर वडे तळण्याचा वास येतो. थोड्या अंतरावर गेल्यानंतर मंदिराची घंटा वाजते. आनंदीच्या लक्षात येतं की इथे मंदिर आहे. तिथे समोर गेट असतो आणि त्या गेटच्या मध्ये सदा आणि मैनाला तो माणूस घेऊन जातो. आनंदी त्या गेटजवळ येते तेव्हा तो माणूस बाहेर येतो. तुम्हाला काय पाहिजे ताई? आनंदी विचारते. हा एरिया कोणता आहे तुम्ही सांगाल का मला? तेव्हा तो माणूस सांगतो, इथे मध्ये सत्संग चालू आहे आणि आता तुम्ही मध्ये येऊ शकत नाही, तुम्ही जा बरं इथून. तर आनंदी खूप प्रयत्न करते की मला मध्ये येऊ द्या, पण तो काही मध्ये येऊ द्यायला तयार नसतो. बंद करून तो मध्ये निघून जातो. तर आनंदी सायलीला फोन करून सांगते, सायली ताई, मला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे तुला. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की सायलीने नंदिनीला फोन केलेला असतो आणि विचारते, नंदिनी, सदा आणि मैना कुठे हे आम्हाला लवकरात लवकर कळायला पाहिजे, नाहीतर त्यांच्या जीवाला धोका असू शकतो. नंदिनी सांगते, तू काळजी करू नको, सदा आणि मैना कोणत्या आश्रमामध्ये मी चौकशी करते आणि तुला लगेच कळवते. त्याच आश्रमामध्ये प्रिया आणि तो माणूस डॉक्टर नर्स बनून आलेले असतात. मैनाला चेक केल्यानंतर तो माणूस सांगतो, तुमचं दोघांचं पण हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे, तेव्हा इंजेक्शन द्यावं लागेल दोघांना पण. तर प्रिया मनातच विचार करते, सदाशिव आणि मैना लोखंडे, तुमचे शेवटचे काही क्षण मोजायला लागा. हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया, ठरलं तर मगच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.